हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरेसर अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी स्टँडर्ड 10 चॅप्टर नंबर 7. मित्रांनो, जे आपलं लेन्स आहेत, लेन्सेस हे चॅप्टर मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. त्याचे आपलं मित्रांनो हे पहिले लेक्चर आहे. याआधी मित्रांनो आपण चॅप्टर नंबर 6 पर्यंत जे काही चॅप्टर्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी ते चॅप्टर्स पाहिले नसतील तर वरील आय बटनला क्लिक करून मित्रांनो तुम्ही ते पाहू शकतात. आणि लेन्सेसचं मित्रांनो आपलं लेक्चर नंबर फर्स्ट आहे. लेक्चर नंबर फर्स्ट समजून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. ओके, तर पहा आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपला जो आजचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 7 लेन्सेस. लेन्सेस मित्रांनो जो काही लेक्चर नंबर 1 या लेन्सेसला मित्रांनो आपण या ठिकाणी दोन भागांमध्ये अभ्यासणार आहोत. आधी त्याचा बेस आणि मग त्यानंतर मित्रांनो त्याच्यावरचे जे काही सायन्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर लेन्सेस हा चॅप्टर आणि हे लेक्चर समजून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. जे विद्यार्थी मित्र चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचे बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. चला तर मित्रांनो वेळ न घेता सुरुवात करणार आहोत आपल्या चॅप्टरला. ओके, तर पहा मित्रांनो सुरुवातीलाच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा, ओके, या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे लेन्सेस. ओके, आता लेन्सेस अभ्यासण्याआधी मित्रांनो पहा आपण इयत्ता 8वी पासून ते 9वी आणि 10वी आपण या ठिकाणी 8वी असताना आपण पाहिलं मित्रांनो रिफ्लेक्शन ऑफ लाईट्स त्याची रूल्स आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिले मित्रांनो 9th मध्ये आल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन परत पाहिलं आणि त्याचबरोबर आपण अभ्यासलो होतो मित्रांनो ते म्हणजे आपण स्पेरिकल मिरर पाहिला होता. काय पाहिला होता? स्पेरिकल मिरर, ते म्हणजे आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये. तर हा जो काही आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे त्याच्यातलाच मित्रांनो आपण आता आधी पाहणार आहोत स्पेरिकल मिरर म्हणजेच गोलीय आरसा. कोणाला म्हणतात मित्रांनो गोलीय आरसा? तर पहा काय म्हटलंय, these आर द मिरर हॅव्हिंग कर्व रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजेच काय, जो आरसा जो मिरर, लक्षात घ्या, जो मिरर मित्रांनो जो आरसा या ठिकाणी, ओके, जो आरसा ज्या गोलीय आरशाने, ज्या स्पेरिकल मिररचा भाग असतो किंवा ज्या गोलीय आरशापासून बनलेला असतो त्या ठिकाणी मित्रांनो त्याचा जो काही कर्व रिफ्लेक्टिंग पार्ट आहे तो असतो मित्रांनो या ठिकाणी तुमचा स्पेरिकल मिरर म्हणून ओळखला जातो. ओके, तर मग पहा आजच्या या लेक्चरमध्ये आपण या स्पेरिकल मिररला अनुसरून आणि त्यालाच रिलेटेड असणारा आपला आजचं चॅप्टर ते म्हणजे लेन्सेस ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल, काय पाहिलं असेल की घड्याळ सुधरवणारा म्हणजे जी वॉच रिपेअरिंग करणारा जो व्यक्ती असतो, जो पर्सन असतो, तो ज्यावेळेस ती रिपेअर करत असताना आपल्या डोळ्याला एक इक्विपमेंट लावतो, एक वस्तू लावतो, एक उपकरण लावतो. ते जे असते मित्रांनो तो एक या ठिकाणी लेन्स असतो, तो या ठिकाणी भिंग असतो. त्याच पद्धतीने मित्रांनो पहा घराची जी आपली डोर आहे त्या डोरला आपण या ठिकाणी काय केलेलं असते, एक लेन्स लावलेली असते की आपल्याला बाहेरचा माणूस जो आहे तो दिसावा आणि आपला जो सरफेस आहे समोरचा तो अधिकतेने आपल्याला त्या लेन्समुळे दिसू लागतो. आणि त्याचप्रमाणे बरेच वृद्ध म्हणजे ज्या ठिकाणी जे काही ओल्ड पर्सन आहेत, वृद्ध लोक जे आहेत ते पेपर वाचत असताना, न्यूजपेपर किंवा एखादं बुक्स वाचत असताना काय वापरतात? चष्मा वापरतात, जसं मीही वापरला आहे. ओके, तर हे जे काही आहे हे कशाच्या संदर्भातले आहेत, या कसला घटक आहे? तर हा जो काही घटक आहे मित्रांनो हा लेन्सेसचा आहे. कशाचा आहे? लेन्सचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जी पुनरावृत्ती केलेली आहे, जे तुम्हाला सांगितलं आहे की स्पेरिकल मिरर नेमकं काय आहे, तर स्पेरिकल मिरर काय होता मित्रांनो पहा, जो स्पेरिकल म्हणजे गोलीय आरसा. या गोलीय आरशापासून बनलेले आपण कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर या ठिकाणी पाहिले. ज्याचा या ठिकाणी जो मिरर ज्या पद्धतीने समजा कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह आपण त्याला अशा पद्धतीने काय करत होतो, या ठिकाणी इंडिकेट करत होतो, त्याचा अभ्यास करत होतो. आणि त्याचा जो हा भाग आहे, हा जो मिरर आहे, हा मिरर कशाचा भाग आहे मित्रांनो, तर या स्पेरिकल मिररचा भाग आहे. ओके, आपण स्टँडर्ड 9th मध्ये ते या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. मग त्या ठिकाणी तुमचा कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल, हा जो असेल हा कशाचा बनलेला असेल तर तुमचा स्पेरिकल मिरर पासून बनलेला पार्ट तो असणार आहे. ओके, कळालं मित्रांनो इथपर्यंत? तर आता पुढे पहा, पुढे आपल्याला काय दिलंय पहा, अ लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाइंड्स बाय टू सरफेसेस. जो या ठिकाणी लेन्स आहे, लक्षात घ्या, जो लेन्स असतो हा लेन्स एक ट्रान्सपरंट मीडियम असते. एक हे काय असते मित्रांनो, पारदर्शक माध्यम असते. ओके, आणि हे
काय आहे ही बाइंड बाय टू सरफेस, हे दोन सरफेस पासून म्हणजे दोन पृष्ठभाग असणाऱ्या घटकापासून मिरर पासून या ठिकाणी बनलेला तो एक घटक असतो. ओके. जसे या ठिकाणी पाहूया मित्रांनो, आता आपण पहा या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर जे आहेत ते कसे आहेत, कशा पद्धतीने आहेत, आधी त्यांची डेफिनेशन, त्यांचा जो काही शेप कसा आहे, त्यांचा डायग्राम कसा आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कसं तर पाहता या ठिकाणी आपल्याला दिलंय पहा, द लेन्सेस विच हॅज टू स्पेरिकल सरफेस. काय म्हटलंय, ज्या लेन्सेसचे दोन या ठिकाणी स्पेरिकल सरफेस आहेत, ज्या भिंगाचे ज्या लेन्सेसचे दोन गोलीय काय आहेत पृष्ठभाग असतात, दोन गोलीय पृष्ठभाग म्हणजे स्पेरिकल त्याचे सरफेस असतात, विच आर पट म्हणजे त्याची जी काही बाजू जी आहे. ओके. आता पट म्हणजे काय, वाकलेली की फुगलेली. काय मित्रांनो, फुगलेली. अप आउटवर्ड साइड, कोणत्या साइडला, आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या बाजूने, इज कॉल्ड कॉन्व्हेक्स ऑर डबल कॉन्व्हेक्स लेन्स. दिस लेन्स इज काय म्हटलंय, थिकर नियर द सेंटर ॲज कंपेअर टू द एंड्स. पहा आता काय म्हटलंय आणि काय समजायचं या ठिकाणी, तर पहा आपल्याला या ठिकाणी ही जी डेफिनेशन दिलेली आहे, तर ही डेफिनेशन कशाची आहे, तर ही कॉन्व्हेक्स मिररची, सॉरी कॉन्व्हेक्स लेन्सची आहे मित्रांनो. कशाची आहे, कॉन्व्हेक्स लेन्सची ही काय आहे डेफिनेशन. काय सांगितलं आहे की याचे जे काही सरफेस जे आहेत ही स्पेरिकल सरफेस कोणाचे, ज्या लेन्सच्या जे टू टू स्पेरिकल सरफेस म्हणजेच काय, त्याचे दोन स्पेरिकल सरफेस काय असतील, विच आर पफ टू आउटवर्ड इज कॉल्ड कॉन्व्हेक्स ऑर डबल कॉन्व्हेक्स लेन्स. ज्या लेन्सचे दोन पृष्ठभाग काय झाले असतील बाहेरच्या बाजूने, म्हणजे आउटवर्ड काय झालेले असतील बाहेरच्या बाजूने. पहा बाहेर ही काय आहे, ही बाहेरची बाजू आहे, बाहेरच्या बाजूने काय झाले असतील, पफेड झाले असतील. ओके, पफेड झाले असतील म्हणजेच काय झाले असतील, बाहेरच्या बाजूने फुगलेले असतील, त्याला म्हणतात मित्रांनो कॉन्व्हेक्स ऑर डबल कॉन्व्हेक्स. एक तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, बहिर्गोल भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग या ठिकाणी त्याला आपण मराठीतून म्हणणार आहोत. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजणार आहे. ओके, समजलं असेल. ओके, आता हे जे आहे ना, हे लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हे जे काही आहे कॉन्व्हेक्स कोणता आहे आणि कॉन्केव्ह कोणता आहे हे आपण या ठिकाणी इमेजच्या माध्यमातून त्यांच्या डायग्राम मार्फत समजणारच आहोत. आधी फक्त त्याची डेफिनेशन लक्षात घ्या. काय डेफिनेशन आहे की ज्या लेन्सच्या दोन बाजू या स्पेरिकल मिरर पासून तयार झालेल्या असतात आणि त्याच्या बाहेरील बाजू या बाहेरच्या बाजूने तो फुगलेला असतो, त्याला या ठिकाणी काय म्हणतात, त्याला या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी म्हणतात. एवढं लक्षात घ्या. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल, इथपर्यंत समजलं असेल मित्रांनो. आता ही जी झाली, ओके, आता ही जी झाली मित्रांनो, ही डेफिनेशन झाली तुमचीवाली कॉन्व्हेक्सची. आता आपण पाहणार आहोत कॉन्केव्हची. सेम आहेत, वेगळं काहीच नाहीये. काय काय म्हटलंय पहा, द लेन्स विच बोथ सरफेस, ज्याचे दोघही बाजू दोघही पृष्ठभाग काय झाले असतील, ज्या स्पेरिकल मिररच्या, ओके, ज्या स्पेरिकल मिररच्या इन साइड, कोणत्या साइड, आता इन साइड. आता इन साइड म्हणजे आतल्या बाजूने, कोणत्या बाजूने, आतल्या बाजूने काय झाल्या असतील, त्या आतल्या बाजूने पॉपेट झाल्या असतील, फुगलेल्या असतील, त्याला म्हणणार आहोत मित्रांनो कॉन्केव्ह. काय म्हणणार आहोत, कॉन्केव्ह किंवा डबल कॉन्केव्ह लेन्स असं त्याला आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. ओके, कळालं इथपर्यंत की त्याचं दॅट अपोजिट आहे की ज्या लेन्सच्या दोघही बाजू आतल्या बाजूने म्हणजे इन साइड, कोणत्या साइडने, इन साइड म्हटलंय पहा, इन साइडने म्हणजे आतल्या बाजूने फुगलेल्या असतील, त्या लेन्सला म्हणतात मित्रांनो, ते म्हणजे कॉन्केव्ह लेन्स. कोणती म्हणतात, कॉन्केव्ह लेन्स त्याला या ठिकाणी म्हणतात. मराठीतून त्याला म्हणतात अंतर्गोल भिंग. कोणते भिंग, अंतर्गोल भिंग. या दोघांमध्ये सेम बाजू पहा मित्रांनो, टू म्हणजेच काय, बोथ, दोन. यांना दोन सरफेस असतात हे या ठिकाणी लक्षात घ्या. काय असतात, दोन सरफेस असतात आणि ते स्पेरिकल मिररचे असतात. त्याचंही एक्सप्लेनेशन आपण जसं जसं आता पुढे जाणार आहोत तशा पद्धतीने समजणार आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स यांच्या डेफिनेशन या ठिकाणी दिलेल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या चॅप्टरच्या दृष्टिकोनातून आणि इन फ्युचर तुमच्या मित्रांनो 10th आणि 10th नंतर 11th 12th साठी खूप महत्वपूर्ण आहे. फिजिक्सचा हा एक पार्ट आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. कमेंट्स करायच्या पटापट कमेंट बॉक्समध्ये. काही अडचणी असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये टाकत चालायचे आहेत. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा.
म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. ओके, पाहूया आता पुढे. पुढे पहा मित्रांनो, जेवढे आपण या ठिकाणी आता पाहिलं त्याच्यावर आता तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचंय. पहा, अ रे लाईट गेट्स रिफ्लेक्टेड twice will passing through a lens, one will entering the lens and once will emerging from the lens. ओके, emerging from the lens. आता याचं छोटं करूया थोडं. काय म्हटलंय? इमर्जिंग फ्रॉम द लेन्स. आता या ठिकाणी काय म्हटलंय? जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण या दोघही सरफेस वरून जेव्हा पास होईल, पास झाल्यानंतर मित्रांनो ती लेन्स त्याच्या वन इंटेरिंग म्हणजे त्याचा एकच या ठिकाणी काय करणार आहे, या ठिकाणी वन्स इमर्जिंग या ठिकाणी तयार करत असते, त्याला या ठिकाणी लेन्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? लेन्स असं म्हणतात. जसं की पहा, डायरेक्ट ऑफ द रे चेंजेस, ओके, चेंज बिकॉज द रिफ्लेक्शन बोथ सरफेस मोस्ट लेन्स पार्ट ऑफ अ स्फिअर. म्हणजेच या ठिकाणी जो स्फिअर आहे, जो या ठिकाणी गोलीय भाग आहे, त्याच्यावरून त्याचं जे काही होणार आहे रिफ्लेक्शन, ओके, काय होणार आहे? रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते त्याच्या दोघही बाजूंवर होणार आहे. कसं होणार आहे ते या ठिकाणी समजून आपल्याला व्यवस्थित हे चॅप्टर कव्हर करायचं आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये पहा, हा जो आहे मित्रांनो बायो कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे याच्या दोघही काय आहेत, ओके, दोघही बाजू काय आहेत पहा. कॉन्व्हेक्स लेन्स आहे हा तुमचा, याच्या हा बायो आहे म्हणजे याच्या दोन्ही बाजू काय आहेत? कॉन्व्हेक्स आहेत. बाहेरच्या बाजूने म्हणजे आउटसाइडने तो काय झाला आहे? बफट झालाय, म्हणजेच या ठिकाणी वाकलेला आहे. हा सिंगल आहे प्लॅनो, ओके, हा प्लेनो आहे, हा वन साइड झालेला आहे. कसा आहे? हा वन साइड या ठिकाणी काय आहे? कॉन्व्हेक्स आहे. त्यानंतर या ठिकाणी त्याचा पॉझिटिव्ह मिनिंग जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर बायो कॉन्केव्ह दिलेला आहे, ज्याच्या दोघे बाजू पहा या ठिकाणी हा एक आणि हा एक. ओके, त्यानंतर त्याचा प्लेनो दिलेला आहे, म्हणजे एक सारखा म्हणजे एकच बाजूचा, ओके, दिसतोय. आणि त्यानंतर नेगेटिव्ह काय म्हटलेला आहे? नेगेटिव्ह. येतंय लक्षात? हे काही जास्त अवघड नाहीये, फक्त त्याचे टाइप्स आहेत. कोणाचे? लेन्सचे टाइप्स आहेत. जर लेन्सचे टाइप्स आले तर तुमच्या समोर या ठिकाणी ही नावं मित्रांनो लक्षात असली पाहिजे, ती या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, काही अवघड नाही. आता इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला टाइप्स ऑफ लेन्स या ठिकाणी समजले असतील. टाइप्स ऑफ लेन्स कोणता आहे? बायो कॉन्व्हेक्स, ओके, प्लेनो कॉन्व्हेक्स, त्यानंतर पॉझिटिव्ह मेनिसिक्यूज, त्यानंतर बायो कॉन्केव्ह, प्लेनो कॉन्केव्ह आणि निगेटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह जो असणार आहे तो कॉन्व्हेक्स मध्ये असणार आहे आणि निगेटिव्ह असणार आहे तो कॉन्केव्ह मध्ये असणार आहे. बस, बाकी काही नाही. एक असणार आहे, एक सिंगल. प्लेनो म्हणजे सिंगल म्हणजे ज्याची एकच बाजू आहे, आणि या ठिकाणी बायो वाला म्हणजे त्याच्या दोन बाजू आहेत. असं या ठिकाणी सोपं आहे. ओके, इथपर्यंत कळालं मित्रांनो? चला, ओके, गुड, काही हरकत नाही. आता पुढे पाहूया ज्या ठिकाणी खरा इंटरेस्ट आहे आणि खरं या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ कुठे होतो, कसा होतो ते या ठिकाणी समजायचं. आताच मित्रांनो आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच पाहिलं की जो आपला आरसा होता, जो काही आपला मिरर होता, तो मिरर कशाने तयार झाला होता? एक स्पेरिकल मिररने. ओके, कशाने तयार झाला? म्हणजे तुमचा कॉन्केव्ह मिरर असेल किंवा कॉन्व्हेक्स मिरर असेल. ही कन्सेप्ट आपण 9वी अभ्यासली, म्हणजे 9th स्टँडर्डलाही, आणि आपण आजच्या ह्या लेक्चरच्या सुरुवातीलाही पाहिली. ज्या पद्धतीने जो आरसा, जो मिरर हा एका स्पेरिकल आरशाचा, स्पेरिकल मिररचा एक भाग होता, त्याच पद्धतीने तुमची जी लेन्स आहे, ओके, ही लेन्स सुद्धा मित्रांनो काय आहे? एका स्पेरिकल पार्टचा एक हिस्सा आहे, एक त्याचा काय आहे? भाग आहे. कसं? तर पहा, ज्यावेळेस तुम्हाला कॉन्व्हेक्स तयार करायचे असेल, कॉन्व्हेक्स लेन्स, तर कॉन्व्हेक्स लेन्स तयार करत असताना मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, त्या ठिकाणी दोन स्पेरिकल मिररचा या ठिकाणी काय केला जातो? वापर केला जातो. पहा, इथे तुम्हाला दोन स्पेरिकल मिरर दिसतो आहे. पहा, हा एक तुम्हाला स्पेरिकल मिरर दिसतो आहे. त्यानंतर सेकंड जो आहे, ओके, सेकंड स्पेरिकल मिरर ही तुम्हाला दाखवतो. पहा, ओके, पहा, सेकंड स्पेरिकल मिरर हा तुमचा आहे. ओके, हा सेकंड स्पेरिकल मिरर आहे. हे दोन स्पेरिकल मिरर या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, ओके, लक्षात आलं इथं मित्रांनो? हा एक आणि हा दोन घेतलेला आहे. याला नाव दिलं आहे दोघांना मिळून ए, आणि याला नाव दिलंय मित्रांनो या ठिकाणी एबी. ओके, म्हणजे जे समजण्यासाठी एबी एबी. ओके, आपण याला समजण्यासाठी वेगळं नाव देऊ शकतो, एक दोन असंही नाव देऊ शकतो. ओके, हा झाला तुमचा एक, आणि हा झाला मित्रांनो तुमचा मिरर क्रमांक, स्पेरिकल मिरर हा 2. या मिररचा हा जो काही भाग कट केलेला आहे मित्रांनो, पहा, हा जो भाग कट केलेला आहे, हा भाग कट केल्यानंतर याला जर आपण बाजूला काढला तर हा तुमचा अशा पद्धतीचा कॉन्व्हेक्स लेन्स तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी तयार होणार आहे.
आणि या कॉन्व्हेक्स लेन्स असेल किंवा तुमचा या ठिकाणी मित्रांनो कॉन्केव्ह असेल, पहा कॉन्केव्हला सुद्धा काय केलं आहे, वन साइड मिरर हा आहे. ओके, त्यानंतर तुमचा सेकंड मिरर पहा मित्रांनो, पहा हा सेकंड मिरर आहे. ओके, या दोन मिररच्या त्या काय आहेत, सरफेसच्या बाजू आहेत. येतंय लक्षात? आणि मग इथून हा तुमचा काय तयार झालेला आहे, हा तुमचा या ठिकाणी कॉन्केव्ह तयार झाला आहे अशा पद्धतीचा. ओके, तर मग सर याच्यामध्ये वेगळं काय, याच्यामधला घटक काय वेगळा, याला समजायचं काय आहे, तर आता ते जे महत्वाचं रहस्य आहे, जे महत्वाचे घटक आहेत ते मित्रांनो तुम्हाला आता इथे समजून घ्यायचे आहे. काय आहे इथे पहा, इथे जो आपण हा कॉन्व्हेक्स तयार केला आणि हा जो काही कॉन्केव्ह तयार केला, या कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स तयार करत असताना, ओके, हा कॉन्व्हेक्स आणि हा कॉन्केव्ह तयार करत असताना आपण जो काही स्पेरिकल मिरर, आता यांना जर आपल्याला याचं सेंटर विचारलं, ओके, कॉन्केव्ह मिररचं किंवा कॉन्व्हेक्स मिररचं जर कॉन्व्हेक्स लेन्सचं किंवा कॉन्केव्ह लेन्सचं जर मित्रांनो आपल्याला सेंटर विचारला, केंद्रक विचारलं, तर याचे दोन सेंटर येतात. तो म्हणजे पहा ही एक जी बाजू आहे, या बाजूचा मित्रांनो हा या ठिकाणी सेंटर आहे, दिसला C1. त्याच पद्धतीने ओके, त्याच पद्धतीने हा जो काही आहे दुसरा भाग, या दुसऱ्या भागाचा जो सेंटर आहे तो हा इथे आहे मित्रांनो C2. ओके, ज्या पद्धतीने समजायचं आहे, याचे जे सेंटर आहेत, सेंटर 1 आणि सेंटर 2 हे यांचे स्पेशल काय असतील, त्याचे सेंटर असतील, कॉन्केव्ह असो किंवा तुमचा कॉन्व्हेक्स असो, यांचे सेंटर असतील. म्हणजे त्यांचा सेंटर या तो ज्या स्पेरिकल मिररचा भाग आहे, ज्या स्पेरिकल मिररचा भाग आहे त्या स्पेरिकल मिररचा सेंटर म्हणजे तो त्या कॉन्केव्ह लेन्सचा काय असणार आहे, सेंटर असणार आहे. ओके, ज्या प्रकारे सेंटर असणार आहे त्याच प्रकारे मित्रांनो रेडियस सुद्धा असणार आहे. ओके, हा जो काही कॉन्व्हेक्स आणि हा जो काही कॉन्केव्ह जो आहे दोघांमध्ये सेमच आहे. याचा जो या ठिकाणी कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्व्हेक्स, यांची जे मित्रांनो ते ज्या स्पेरिकल मिरर पासून त्यांची जे निर्मिती झाली आहे, त्यांचा जो पार्ट आहे, त्यांचा तो जो भाग आहे, त्या भागाचा मित्रांनो हा काय आहे, घटक आहे. म्हणून त्याचं केंद्रक ते याचे केंद्रक असणार आहे. त्याची रेडियस म्हणजे ही त्याची रेडियस असणार आहे. याची स्पेसिफिक दुसरी रेडियस राहणार नाही, हे आधी या ठिकाणी समजून घ्या. म्हणजेच आपली गळफास कुठे होते की आपण चुकतो कुठे किंवा आपल्याला समजत कुठे नाही, तर या ठिकाणी समजत नाही. ओके, कळालं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी? तर अशा पद्धतीने हा जो काही भाग आहे तो या ठिकाणी तुम्हाला समजायचा आहे आणि व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. ओके ओके मित्रांनो, लक्षात आलं या ठिकाणी? तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की जो काही कॉन्व्हेक्स असेल किंवा तुमचा कॉन्केव्ह लेन्स असेल, हा ज्या स्पेरिकल मिररने बनलेला असेल त्या स्पेरिकल मिररचा भाग त्याचा जो आहे तोच त्याचा सेंटर आणि तोच त्याचं रेडियस असणार आहे. म्हणून यांचे रेडियस 1 रेडियस 2 कॉन्व्हेक्स मध्ये पण आहे आणि कॉन्केव्ह मध्ये पण आहे. पहा याचाही C1 आहे आणि याचाही C1 आहे. ओके, काहीच वेगळं नाहीये. व्यवस्थित तुमच्या आता लक्षात आलं असेल. अडचणी असतील मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कळवायच्या आहेत. ओके, चला वळूया मित्रांनो आता आपण पुढे. ओके, चला पुढे वळूया. तर पुढे आपल्याला दिले मित्रांनो, पहा आता यांचे डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. कोणाच्या, आता नेमकं सेंटर ऑफ कर्व्हेचर कोणाला म्हणतात, रेडियस ऑफ कर्व्हेचर कोणाला म्हणतात, तर पहा आता या ठिकाणी आपण दोघेही मिरर या ठिकाणी आणलेले आहेत. ओके, सॉरी दोघेही लेन्स या ठिकाणी आणलेले आहेत, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. ओके, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह दोघेही लेन्स या ठिकाणी आणलेले आहेत. बहिर्गोल भिंग पण आणलेला आहे आणि अंतर्गोल भिंग पण आणलेला आहे. आता यांच्या रेडियस कोणत्या असतात, यांचा सेंटर ऑफ कर्व्हेचर काय असतो, हे समजल्याशिवाय मित्रांनो पुढचं चॅप्टर समजणार नाही. म्हणून या ठिकाणी त्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा या ठिकाणी आता पहा कॉन्व्हेक्स जो आहे, कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह, कसा समजायचा आहे पहा. सेंटर ऑफ कर्व्हेचर काय म्हटलंय, द सेंटर ऑफ स्फेअर हुज पार्ट फ्रॉम सरफेस ऑफ द लेन्स दिस इज कॉल्ड द सेंटर ऑफ कर्व्हेचर. काय म्हटलंय पहा, जी आकृती आपण आता अभ्यासली, जी आकृती आता आपण अभ्यासली, हा डायग्राम जो अभ्यासला त्याच्यावरून समजायचं आहे. काय समजायचंय, काय म्हटलंय पहा इथे, तेच म्हटलंय द सेंटर ऑफ स्फिअर हुज पार्ट फ्रॉम सरफेस ऑफ द लेन्सेस दिस कॉल्ड इज, काय म्हणणार, सेंटर ऑफ कर्व्हेचर. म्हणजेच काय, जी लेन्स ज्या स्पेरिकल मिररचा भाग आहे त्या मिररचा सेंटर म्हणजेच त्या लेन्सचा काय असणार आहे, सेंटर ऑफ कर्व्हेचर. ओके, अगदी सारखं सेम याच्यासारखं तुमचा रेडियस ऑफ कर्व्हेचर आहे. ओके, सेंटर कशाने दाखवतात, तर C या अक्षराने दाखवतात, हे या ठिकाणी समजा. ओके, नंतर रेडियस ऑफ कर्व्हेचर म्हणजेच याला मराठीतून म्हणतात मित्रांनो, ती म्हणजे या ठिकाणी वक्रता त्रिज्या, याला म्हणतात वक्रता केंद्र. ओके,
आता या ठिकाणी रेडियस ऑफ कर्वेचर पहा, जो आर ने दाखवतात, इथे सुद्धा सिमिलर तेच म्हटलंय, काहीच वेगळं नाही. पहा, द रेडियस of the sphere whose path from surface of the lens is called radius of curvature. म्हणजेच काय, जी लेन्स ज्या स्पेरिकल मिररचा भाग आहे, ज्याच्या तो पृष्ठ ज्या लेन्सचा तो जो पृष्ठभाग आहे, त्या लेन्स ज्या मिररचा जो पृष्ठभाग आहे त्या मिररचा रेडियस म्हणजेच या लेन्सचा काय असणार आहे, रेडियस असणार आहे आणि त्यालाच म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर. कर्वेचर म्हणजेच तुम्हाला समजलं पाहिजे की तो ज्या कर्वचा पार्ट आहे, ज्या कर्वचा तो सरफेस आहे, तीच त्याची रेडियस आणि तीच त्याची काय असणार आहे मित्रांनो, तोच त्याचा सेंटर असणार आहे. दॅट सिंपल, अगदी सोपं आहे. ओके. त्यानंतर आता पुढे पहा, पुढे अजून आपल्याला दिलंय पहा प्रिन्सिपल ऍक्सिस. आता प्रिन्सिपल ऍक्सिस तुम्हाला समजायचा आहे. ओके. आता इथपर्यंत कळालं असेल. आता प्रिन्सिपल ऍक्सिस समजून घ्यायचा आहे. प्रिन्सिपल ऍक्सिस काय असतो पहा. हा काही आता या ठिकाणी त्या स्पेरिकल मिररचा भाग नसतो, हे आधी समजा. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे मुख्य अक्ष कोणाला म्हणतात, द इमॅजिनरी लाईन passing through both center of curvature is called principal axis. म्हणजेच काय, द इमॅजिनरी लाईन म्हणजे जी काल्पनिक रेषा पासिंग थ्रू बोथ सेंटर, या दोघांच्या सेंटर मधून, ओके, या लेन्सच्या ज्या आहेत पहा, या लेन्स ज्या आहेत, या लेन्सच्या पहा, हे त्याचे दोन काय आले, येथे स्पेरिकल मिरर आले आणि याच्यातून पास होणारी जी एक इमॅजिनरी लाईन आहे, जी एक काल्पनिक रेषा आहे, त्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात, तर त्या रेषेला म्हणतात प्रिन्सिपल ऍक्सिस. त्याला म्हणतात मित्रांनो मुख्य अक्ष. ओके. दॅट सिंपल, अगदी सोपं आहे. तुम्ही फक्त मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करत चला, सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणी या ठिकाणी येणार नाहीत. फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही रेग्युलर आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. तुमचे सर्व डाऊट्स त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. ओके. तर चला पटापट या ठिकाणी समजून घ्यायचं. इथपर्यंत कळालं मित्रांनो की याची जी काही प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय सांगितलं आहे की याच्या द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर ऑफ कर्वेचर. म्हणजेच काय, या कर्वेचर मधून मित्रांनो पहा, सिंपल या ठिकाणी पुढे पहा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. हा पहा, या ठिकाणी जो कर्वेचर तुम्हाला समजायचा आहे, तो कसा समजायचा आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस. आता पहा, याच्यातून जाणारी ही जी काल्पनिक रेषा आहे त्यांच्या सेंटर मधून, कोणाच्या, या कर्वेचरच्या, या स्पेरिकल मिररच्या याच्या सेंटर मधून जाणारी ही जी काही लाईन आहे, इमॅजिनरी लाईन, ही काल्पनिक आहे, जी आपण काढलेली आहे, तिला म्हणतात प्रिन्सिपल ऍक्सिस. मग तो तुमचा कॉन्केव्ह असो किंवा कॉन्व्हेक्स असो, ही त्याची काय आहे, डेफिनेशन आहे. हे त्याला इथं समजायचं आहे. डेफिनेशन पेक्षा मित्रांनो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. काय आहे, तुम्हाला इथं समजून घेणं गरजेचं आहे. नंतर मित्रांनो पहा, ऑप्टिकल सेंटर. काय म्हटलंय आता या ठिकाणी, ऑप्टिकल सेंटर म्हणजे प्रकाशीय केंद्र. ओके. आता ऑप्टिकल सेंटर आणि सेंटर कर्वेचर दोघांमध्ये फरक आहे. सेंटर कर्वेचर आपण पाहिला, आता आपण पाहणार आहोत ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर कोणाला म्हणतात पहा, द पॉइंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस थ्रू विच लेंथ रेज पास विदाउट काय म्हटलंय, चेंजिंग देअर पाथ. म्हणजेच काय, द पॉइंट असं या ठिकाणी या लेन्सचा असा जो बिंदू, असा जो पॉइंट की ज्याच्यातून जाणारी जी काही लेन्स मधून जाणारी जी ज्या प्रिन्सिपल ऍक्सिस मधून जाणारी जी इनसाइड लाईन आहे, जी काही लाईन जाणारा जो पॉइंट आहे, जसं की पहा या ठिकाणी या दोन जात आहेत, कोणती पहा, Q2 आणि P2, त्यानंतर P1 आणि Q1 ह्या ज्या दोन लाईनी जाताना दिसतायत मित्रांनो, तुम्हाला जाताना दिसतायत आणि ते या ठिकाणी या पॉइंट पाशी काय होतात, इंटरसेक्ट करतायत. कोणत्या पॉइंट पाशी, तर O या पॉइंट पाशी दिसते तुम्हाला, या ठिकाणी इंटरसेक्ट करतायत. जी प्रकाशाची किरण जेव्हा या लेन्स मधून जातील, या लेन्स मधून जात असताना त्या लेन्सच्या जो काही या ठिकाणी सेंटर मध्ये जेव्हा ती इंटरसेक्ट करते, कोणत्याही प्रकारे ती डायव्हर्ट न होता, कोणत्याही प्रकारे विचलित न होता ती बिलकुल सरळ जाते, त्या पॉइंटला म्हटलं जातं मित्रांनो या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर. आणि तो दाखवला जातो O ने. कशाने दाखवला जातो, O ने दाखवला जातो. या सर्वच्या सर्व जे घटना आहेत, या सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या तुम्हाला अतिशय महत्वाच्या आहेत. हे तुम्हाला बेस समजलं तर संपूर्ण चॅप्टर मित्रांनो तुम्हाला समजणार आहे. ओके. चला, ओके चला, काही हरकत नाही.
चला वळूया मित्रांनो आता पुढे पुढे पाहूया. पुढे आपल्याला दिलंय मित्रांनो आता या ठिकाणी प्रिन्सिपल फोकस. ओके, प्रिन्सिपल फोकस म्हणजे मुख्य नाभी. आता मुख्य नाभीमध्ये काय म्हटलंय पहा, व्हेन लाईट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आर इन काय म्हटलंय, इंडिकेटेड ऑन द कॉन्व्हेक्स लेन्स दे कन्व्हर्जिंग टू द पॉइंट ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस F1 आणि F2 आर द प्रिन्सिपल फोकी ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सच्या संदर्भात सांगितलं आहे, जेव्हा कॉन्व्हेक्स लेन्स मधून जेव्हा लाईट रे जाणार आहे आणि ही लाईट रे जेव्हा काय असेल, पॅरलल असेल किंवा त्या कॉन्व्हेक्स लेन्स मधून जात असताना त्यानंतर त्याच्या प्रिन्सिपल ऍक्सिसला ती पॅरलल गेल्यानंतर जेव्हा ती या ठिकाणी इनसाइड जाणार आहे, दुसऱ्या बाजूला जाणार आहे कॉन्व्हेक्सच्या, तेव्हा त्याची जी कन्व्हर्जिंग आहे काय होणार आहे, कन्व्हर्जिंग जो पॉइंट असणार आहे तो कन्व्हर्जिंग पॉइंट असणार आहे तुमचा प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, हा प्रिन्सिपल ऍक्सिस मित्रांनो मी तुम्हाला व्यवस्थित पुढच्या याच्यामध्ये व्यवस्थित समजवणार आहे. फक्त आता लक्षात घेऊन घ्यायचंय की याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय. ओके, इथे काय लक्षात ठेवायचंय तुमच्या आता लक्षात आलं असेल. ओके, चला इथपर्यंत लक्षात आलं. आता वळूया मित्रांनो पुढे. पुढे काय म्हटलंय पहा, पुढे म्हटलं आहे आता फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय, ज्या ठिकाणी ह्या कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये त्याचा जो काही लाईट रे जेव्हा या ठिकाणी लेन्स मधून पास झाल्यानंतर ज्या पॉइंट मध्ये तो इंटरसेक्ट करणार आहे तो पॉइंट आणि या ठिकाणी तुमचा प्रिन्सिपल ऍक्सिस वरला असलेला तो पॉइंट याच्यातलं अंतर पहा, द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ लेन्स इज कॉल्ड इज फोकल लेंथ. ओके, काय म्हटलंय, जो तुमचा मित्रांनो काय असेल, ऑप्टिकल सेंटर असेल, काय असेल, हा जो काही मित्रांनो पहा या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर आहे, या ऑप्टिकल सेंटर पासून ओके, या ऑप्टिकल सेंटर पासून काय म्हटलं आहे, अँड प्रिन्सिपल फोकस जी आहे लेन्सची त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे, कोणाकोणाचं, ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हणतात फोकल लेंथ. काय म्हणतात त्याला, फोकल लेंथ त्याला या ठिकाणी म्हणतात. ओके, कळालं मित्रांनो. ओके ओके, चला त्यानंतर मित्रांनो पहा इथपर्यंत ह्या जे काही लेक्चर आहे या लेन्सचा जो आपला पार्ट आहे पार्ट 1 लेक्चर 1 मध्ये आपण जे काही आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो जे काही अभ्यासलंय त्याच्यामध्ये आपण त्याच्या डेफिनेशन, सेंटर ऑफ कर्वेचर कोणाला म्हणतात, सेंटर ऑफ रेडियस कोणाला म्हणतात, त्यानंतर फोकल लेंथ, फोकल जो फोकी कोणाला म्हणतात, त्यानंतर त्याचं ऑप्टिकल सेंटर कोणाला म्हणतात, या सर्वांचा डेफिनेशनची त्याच्या माध्यमानुसार मित्रांनो आपण समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर जे काही मिरर जे या ठिकाणी लेन्स कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स कशा तयार होतात, कोणत्या पद्धतीने तयार होतात त्याचाही बेस मित्रांनो आपण आजच्या या लेक्चर मध्ये जो आहे लेन्सेसचा लेक्चर नंबर 1 याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये लेक्चर 2 मध्ये मित्रांनो आपला पुढचा जो टॉपिक आहे त्याचे रूल्स असतील, त्याचे जे काही कन्व्हर्जिंग आहेत, त्याची जी डायव्हर्जिंग आहेत याचा मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण तुर्तास इथे थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये पुढच्या टॉपिकसह. तोपर्यंत मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करायचे आहेत. अडचणी आल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर का मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. पुन्हा भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसह. Thank you for watching this video friends. See you again and bye bye friends.